बोलणार आणि मागून जाऊन आमची मारणार 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 आणि मागून जाऊन आमची मारणार. मागून कशाला मारला? अरे तुम्ही आता मला एक मिनिट मला बोलू दे. ओरडत नाही. विरारच्या अर्नाळा येथील भूमिपुत्रांवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी महिलांशी अयोग्य भाषेत चर्चा केल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महेंद्र पाटील यांची याबाबत एक व्हिडिओ चांगलीच व्हायरल झाली आहे. महिलांचा सन्मान आणि वागणूक ही भाषेतून दिसली पाहिजे असं सांगत भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अर्नाळा येथील पीडित भूमिपुत्रांना न्याय मिळावा यासाठी लालबावटा आंदोलनाला स्थानिकांसह शिवसेनेने पाठिंबा दिला होता. शिवसेना नेते विनायक राऊत आणि पालघर जिल्हाप्रमुख प्रथमेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी पीडितांची भेट घेऊन शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच सरकारने केवळ कारवाई न करता प्रभावित कुटुंबाचे पुनर्वसन करून त्यांना घरे बांधून द्यावीत अशी मागणी वसई विधानसभा समन्वयक अभिजित सांगळे यांनी केली आहे. नमस्कार, मी अभिजित दिलीप सांगळे, वसई विधानसभा समन्वयक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. ज्याप्रमाणे अर्नाळा येथे झालेल्या भूमिपुत्रांवर अन्याय त्याचं केलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून समर्थन, पाठिंबा आणि काल वसई विरार जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांच्याकडून झालेली महिलांबद्दलची अपमानास्पद वक्तव्य, त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जाहीर निषेध करतो. महिलांचा सन्मान हा फक्त जाहिरातींमध्ये किंवा योजनांमध्ये नसावा, तर तो तुमच्या भाषेतही दिसला पाहिजे. तसेच एका बाजूला आपण लाडकी बहीण योजना सांगून महिलांची मतं घेतली आणि आता दुसऱ्या बाजूला त्याच महिलांना गलिच्छ शब्दात तुम्ही हिणवताय, त्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही निषेध व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.